श्री स्वामी समर्थ. आम्ही स्वामी भक्त. तर हा जो ब्लॉग आहे हा स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे जे दर्शन घेतले त्याचा ब्लॉग आहे. तर आपण चालू करूयात हा ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला अक्कलकोटमध्ये जावं लागेल. अक्कलकोट हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात सोलापूरपासून जर तुम्हाला जायचं असेल तर सोलापूरवरून तुम्हाला अर्धा तास ते पाऊण तास लागेल. अर्धा तास ते पाऊण तास तुम्ही बस किंवा टॅक्सीने तुम्ही जाऊ शकतात. स्वामी महाराजांचे चमत्कार प्रत्येक जेवढे पण स्वामी भक्त आहेत त्यांनी सगळ्यांनी बघितलेले आहे की त्यांच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा त्यांनी स्वामी भक्तांचं नाव घेणं सुरू केलं आणि कसे म्हणजे बदल झाले. जर कधी म्हणजे कोणाला जर जॉबमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, कोणाला काही आयुष्यामध्ये जर काही म्हणजे सुखशांती लाभत नसेल किंवा एखाद्याला असं वाटत असेल की आता आयुष्यामध्ये काही राहिलं नाही आहे, जर समजा आपण आयुष्यामध्ये पुढे काय करायचं म्हणजे जो काही आहे प्रत्येकजण हा जर एखादा माणूस फार गोंधळलेला असेल, मनशांती शांती नसेल, शांत वाटत नसेल, तर अशा वेळी माझं एकच म्हणणं आहे, जर तुम्ही एकदा स्वामी समर्थ महाराज जे अक्कलकोटला तुम्ही जाऊन आले आणि तिथं शांतपणे जर तुम्ही 2 मिनटं जरी जाऊन बसले, ध्यानस्थ बसले आणि जर स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं तर तुमच्या मनातल्या जेवढ्या पण काही इच्छा आहे आणि प्रत्येक तुमचा जो काही इश्यू आहे, जो काही आहे प्रत्येक इश्यूचं जे सोल्युशन आहे ते तुमचं 100% स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन अक्कलकोटला नक्की होईल. तर तुम्ही अक्कलकोटला नक्की भेट द्या आणि तुमचे जे आयुष्यातले जे प्रश्न आहेत ते नक्की मिटवा. माझं एवढं मनापासून तुम्हाला सांगणं आहे. अक्कलकोटला गेल्यावर स्वामी भक्तांना माहिती आहे की किती मनाला किती सुख शांती मिळते आणि जे मनाचं समाधान होतं तिथे गेल्यावर जेव्हा आपण तिथे बसतो जाऊन स्वामी समर्थांचं जेव्हा आपण तिथे जी मूर्ती आहे ती मूर्ती बघतो आणि जेव्हा मनापासून आपल्याला इतका आनंद होतो ना, तो आनंद म्हणजे तुम्हाला आयुष्यात कुठेच नाही भेटणार जिथं ते अक्कलकोटला गेल्यावर त्या मंदिरात बसल्यावर जेवढा भेटेल तेवढा. तर मी आता माझं जे काय आहे मी अक्कलकोटला गेलेलं आहे तर ते तुम्हाला मी सांगतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे अक्कलकोटला हे मंदिर आहे. तर हे वटवृक्ष मंदिर म्हणतात. स्वामी समर्थ महाराज ह्याच मंदिराच्या जे इथे जे समोर आहे जे वृक्ष आहे त्या वृक्षाच्या खाली बसायचे. तर तुम्ही बघू शकतात की हे जे मंदिर आहे हे इथं आल्यावर आणि इथे बसल्यावर इतके म्हणजे मनाला शांती मिळते आणि सुखशांती आणि जे म्हणतात ना की तुमच्या आयुष्यातल्या जे काही संकट असेल किंवा जर एखादी गोष्ट जर तुमच्या आयुष्यात होत नसेल किंवा बऱ्याच काही प्रॉब्लेम्स असेल तर प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन इथे होतं. तुम्ही इथे बघू शकतात की ते मागे बसलेले काही लोक. तर इथे बसलेले लोक ते कोणी प्रार्थना करत आहे तर कोणी तारक मंत्र वाचतं आहे. ही जी मागे मूर्ती बघतात आहे ही जी मूर्ती आहे ही स्वामी समर्थ महाराजांची जी आहे ना ती मूर्ती आहे. तर ती स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती आहे ती रुद्राक्षाच्या माळापासून तयार केलेलं हे आहे. म्हणजे हे जे चित्र मागे दिसतं आहे हे रुद्राक्षाच्या जे माळ आहे त्याच्यापासून हे बनवलेलं आहे. हे सगळे भाविक इथे बसलेले आहे. बघा तुम्ही बघू शकतात की किती स्वामी भक्त इथे बसलेले आहे. हे बघा इथे इथे देखील स्वामी भक्तच बसलेले आहे आणि हे पूर्ण मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे दुसरे म्हणजे जे मेन मंदिर आहे तिथून जे 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर हे एक मंदिर आहे. तर हे स्वामी समर्थ महाराजांचं समाधी मंदिर आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात. इथं गुरुपौर्णिमेच्या मी दुसऱ्या दिवशी गेलो होतो. तर तुम्ही बघू शकतात बरीच गर्दी आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचे समाधी मंदिर खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की येऊन इथे एकदा भेट द्या. तर अशा प्रकारे माझा हा ब्लॉग मी इथे संपवतो आहे. श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन.